त्या दिवशी आमचे आदरणीय विष्णू पाटील त्या ठिकाणी सर्व म्हणजे शुद्ध शाकाहारी त्या ठिकाणी झाले आणि माऊली कुठलंच व्यसन आता पुढे पाड्या व्यसन राहतच प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी, पण कुठलंच व्यसन आयुष्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही करणार नाही असा संकल्प त्या ठिकाणी त्यांनी केला। तसेच आज आमचे विष्णू पाटील बारोटे यांनी सुद्धा त्यांच्यासारखाच संकल्प या ठिकाणी केलेला आहे। हे सर्व आमचे ग्रामपंचायत मधली मंडळी त्या ठिकाणी आहे नाही का, माजी सरपंच साहेब वगैरे सगळे त्या ठिकाणी आज आहेत आणि खरं तर मी आनंद मानतो की बाहेरचे 10 लोक व्यसनमुक्त होणे आणि माझ्या गावातला एक व्यक्ती त्या ठिकाणी या मार्गामध्ये येणे याच्यापेक्षा मोठा आनंद त्या ठिकाणी असू शकत नाही। आणि खरं तर यांनी मला काही जरी जीव जरी मागितला तरी मी त्या ठिकाणी देईल, बाकीची गोष्ट त्या ठिकाणी गौण आहे, पण आमचं सुरुवात स्वतःपासून व्हायला पाहिजे म्हणतात। पण हळूहळू असे आमच्या गावाचे 10 ते 15 जण त्या ठिकाणी आहेत की ते कट्टर होते, पण हे त्यातले एवढे कट्टर नाही आहे, त्यातले नाहीच म्हटलं तरी चालेल, परंतु तरी सुद्धा काटेकोपाटी असावी या उद्देशानं त्यांनी आज व्यसनमुक्त संकल्प या ठिकाणी केलेला आहे। ते आज या ठिकाणी पवित्र तुळशीची माळ घालत आहे, ते माझे जवाई लागतात, ही माझी लेक आहे, ते दोघं पण आज या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचे त्या ठिकाणी संकल्प सद्गुरू गजानन महाराज पूर्ण करो अशी मी महाराजांना त्या ठिकाणी प्रार्थना करतो। मंडळी हरिविठ्ठल सद्गुरू दादा महाराज सद्गुरू गजानन महाराज की जय।